ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक आपण अध्यात्म यात्रा असे ठेवलेले आहे। या अध्यात्म यात्रेचे हे 57वे प्रवचन पुष्प 57वा भाग आहे। या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार। आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत। मागील 56व्या भागात ब्रह्मज्ञानी मनुष्य कसा असतो ह्याचे आपण श्रवण केले। आजच्या 57व्या प्रवचन पुष्पात आपण 100% शुद्ध मुक्त व्यक्ती कसा असतो, 100% शुद्ध मुक्ती म्हणजे काय आणि स्वजाणकार व्यक्ती कसा असतो याचे अध्ययन रूपी श्रवण भगवान श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कृपेने इच्छेने व त्यांच्याच आधाराने करणार आहोत। दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हेही आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत। कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर हा अमर संवाद, सुख संवाद, मधुर संवाद, गुरु शिष्याचा संवाद सुरू आहे। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म करून कर्मफळाचा त्याग कशा प्रकारे करता येऊ शकतो याचे मार्गदर्शन करत आहेत। याचे श्रवण करून अर्जुन हळूहळू टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने स्थिर, शांत व प्रसन्न होताना दिसत आहे। आणि हे पाहून भगवान श्रीकृष्ण अत्यानंदी होतात आणि त्याला पुढे मार्गदर्शन करण्यास परत सुरुवात करतात। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, थोड्या वेळापूर्वी मी तुला ब्रह्मज्ञानी मनुष्य कसा असतो ह्याचे विस्तृत वर्णन करून सांगितले। आता मी तुला शुद्ध मुक्त व्यक्ती कसा असतो, 100% शुद्ध मुक्ती म्हणजे काय हे समजावून सांगतो अर्जुना। ते देखील तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे। अर्जुना, जो मनुष्य
कधीही कोणत्याही व्यक्तीमध्ये, परिस्थितीमध्ये, वस्तूमध्ये भेदभाव करत नाही. त्याच्या जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला, वस्तूला आणि परिस्थितीला प्रेमाने स्वीकारतो. तो मनुष्य म्हणजे 100% शुद्ध मुक्त व्यक्ती आहे अर्जुना. अशा या 100% शुद्ध मुक्त व्यक्तीचे अनेक लक्षणे आहेत. तेही तू स्थिर व शांत चित्ताने समजून घे. 100% शुद्ध मुक्त व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये आलेल्या अहंकाराला अशा प्रकारे लाथ मारतो की तो अहंकार त्याच्या जीवनामध्ये कधीच परत येत नाही अर्जुना. तो कोणत्याही वस्तूला, व्यक्तीला ही माझी वस्तू आहे आणि ही माझी वस्तू नाही, ही व्यक्ती माझी आहे आणि दुसरी व्यक्ती माझे नाही, अशा प्रकारचे भाष्य कधीच करत नाही अर्जुना. त्याच्या मनामध्ये पक्षपातीपणा, भेदभाव कधीच येत नाही अर्जुना. तो प्रत्येक वस्तूला, परिस्थितीला आणि व्यक्तीला उदार मनाने, प्रेमाने, करुणेने स्वीकारतो अर्जुना. म्हणून त्याच्या चित्तामध्ये अखंड स्थिरता, शांतता, प्रेम, करुणा, प्रसन्नता, विवेक, विनम्रता आणि आनंद देखील स्थिरावलेला असतो अर्जुना. आनंद त्याचा आनंद घेत असतो. समाधानाला त्याच्या चित्तामध्ये समाधान लाभत असते. प्रेमाला प्रेमाच्या सागरामध्ये पोहावे वाटते. त्याच्या चित्तामध्ये निर्माण झालेल्या प्रेमाच्या सागरामध्ये देखील प्रेमाला पोहावे वाटते. अशा प्रकारचे चित्त, अंतःकरण त्या 100% शुद्ध मुक्त व्यक्तीचे असते अर्जुना. तो अनेक प्रकारचे कर्म करतो, पण त्याच्या कर्मामध्ये तो इतका आत्मविश्वासाने गुंतलेला असतो की कोणते कर्म तो चांगल्या प्रकारे करतो आणि कोणते कर्म तो कमी चांगल्या प्रकारे करतो, अशा प्रकारची फूट त्याच्या बुद्धीमध्ये कधीही पडत नाही अर्जुना. तो मनुष्य प्रत्येक कर्मात मला पाहतो, प्रत्येक कर्मात माझ्याशी संवाद साधतो, प्रत्येक कर्मात तो माझ्याबद्दलच ऐकत असतो. म्हणून तो प्रत्येक कर्म माझी पूजा, माझी सेवा, माझी भक्ती म्हणून करत असतो अर्जुना. असा 100% शुद्ध मुक्त व्यक्ती जीवनात आलेली प्रत्येक परिस्थिती उदार मनाने स्वीकारतो. म्हणून तो माझ्याशी सदैव सहकार्याच्या भूमिकेमध्ये असतो अर्जुना. तो त्याच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही वस्तूशी, व्यक्तीशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत नाही. पण जर कधी स्पर्धा करावीच लागली तर ती स्पर्धा तो माझ्या कार्यासाठी करतो अर्जुना. स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी तो कधीही कोणत्याही वस्तूशी, कोणत्याही व्यक्तीशी स्पर्धा करत बसत नाही अर्जुना. म्हणून त्याच्या चित्तामध्ये, मनामध्ये, अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार, काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर, द्वेष, अहंकार कधीच येत नाही अर्जुना. तो बाह्य स्तरावर अनेक प्रकारची कर्मे करत असतो, पण आंतरिक स्तरावर, चित्ताच्या, चैतन्याच्या, आत्मिक स्तरावर तो सदैव अलिप्त असतो अर्जुना. त्याचा अलिप्तपणा हा त्या कर्मातून मिळालेल्या कर्मफळाबद्दल असतो अर्जुना. कर्मफळाचा तो विचार कधीच करत नाही अर्जुना. मी तुला एका उदाहरणाद्वारे अशा अलिप्त शुद्ध मुक्त व्यक्तीबद्दल समजावून सांगतो.
जेव्हा पाऊस पडणार असतो तेव्हा आकाशामध्ये अनेक ढग एकत्र येतात, पण त्यापैकी काही ढग हे कुठलाही आवाज न करता, गडगड न करता पाऊस पाडतात आणि पुढे निघून जातात. अर्जुना, हा शुद्ध मुक्त व्यक्ती तो आवाज न करता पाऊस पाडलेल्या ढगाप्रमाणे असतो. तो त्याचे कर्म करतो आणि त्याच्या जीवनामध्ये आनंदाने पुढे निघून जातो. अर्जुना, जरी त्याचे कर्म त्रिगुणांच्या आधारे इंद्रियांच्या द्वारे होत असले तरी तो त्याच्या कर्मापासून आणि कर्मफळापासून सदैव अलिप्त असतो. अर्जुना, तो शुद्ध चैतन्याच्या स्तरावर त्याचे जीवन जगतो. आंतरिक दृष्ट्या तो तटस्थ आणि उदासीन असतो. बाह्य दृष्ट्या तो त्याचे कर्म सर्वोच्च स्तरावर आत्मप्रयत्नाने पुरुषार्थाने करत असतो. अर्जुना, त्याचे चैतन्य माझ्या चैतन्याशी एकरूप झालेले असते, कारण तो माझ्याशी सदैव सहकार्याच्या भूमिकेमध्ये असतो. कधीही कोणाशी भेदभाव करत नाही, पक्षपातीपणा त्याच्या मनामध्ये कधी येत नाही, कारण तो त्याचे कर्म माझी पूजा, माझी अर्चना, माझी भक्ती, माझी सेवा म्हणून करत असतो. अर्जुना, त्याचा आत्मा, बुद्धी, मन, चैतन्य, शरीर, त्याच्या भावना, त्याचे सद्विचार सर्व काही माझ्याशी एकरूप झालेले असते आणि त्यामुळे मी देखील त्याच्याशीच एकरूप होऊन त्याचे प्रत्येक कर्म करण्यासाठी मी देखील त्याच्याशी सहकार्याच्या भूमिकेमध्ये असतो. अर्जुना, असा हा शुद्ध मुक्त व्यक्ती अविवेकीपणाचे, अज्ञानाचे बालपण सोडतो आणि विवेकाचे, उदारतेचे तारुण्य पण स्वीकारतो. त्यानंतर त्याच्या तारुण्याचे परिपक्वतेसोबत, आनंदासोबत, अलिप्ततेसोबत लग्न होते आणि तो माझ्याशी एकरूप होऊन जातो. अर्जुना, तो त्याचे प्रत्येक कर्म इच्छा शून्य चित्ताने, अपेक्षा रहित निरपेक्ष भावनेने माझ्यासाठी करत असतो. अर्जुना, तो त्याच्या जीवनातील प्रत्येक क्षण, प्रत्येक प्रयत्न, त्या प्रयत्नातून मिळालेले कर्मफळ माझ्या चरणी अर्पण करतो. अर्जुना, तो त्याच्या कर्मावर अत्यंत विश्वास ठेवणारा व्यक्ती असतो. त्याचे कर्म चोखपणे, काटेकोरपणे, शुद्धतेने, पवित्रतेने, प्रामाणिकतेने करणारा व्यक्ती म्हणजे शुद्ध मुक्त व्यक्ती असतो. अर्जुना, त्याचे अज्ञान, त्याचा अविवेकपणा याची आहुती तो यज्ञामध्ये देतो आणि त्या यज्ञातून जो अग्नी निर्माण होतो तो विवेकाचा असतो, ज्ञानाचा असतो, शुद्ध चैतन्याचा असतो. अर्जुना, अशा विवेकाच्या, ज्ञानाच्या अखंड यज्ञावर तो त्याच्या जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने घालवत असतो. अर्जुना, अशा प्रकारचा हा 100% शुद्ध मुक्त व्यक्ती असतो, जो अखंड विवेकाच्या, ज्ञानाच्या यज्ञावर उभा राहून त्याचे कर्म पवित्रतेने करत असतो आणि आलेले कर्मफळ माझ्या चरणी अर्पण करतो. अर्जुना, कर्म करण्यामध्ये तो कधीही चुकारपणा करत नाही, बहाणे देत नाही. अर्जुना, पण कर्मफळापासून मात्र तो सदैव स्वतःला अलिप्त ठेवतो. असा हा 100% शुद्ध मुक्त व्यक्ती असतो. अर्जुना, म्हणून तू देखील तुझे कर्म, तुझे स्वकर्म, नियत कर्म पवित्रतेने, शुद्धतेने, प्रामाणिकपणे कर. अर्जुना,
युद्ध कर्म करणे ही तू माझी सेवा म्हणून कर, माझी पूजा म्हणून कर अर्जुना. आणि त्यातून निर्माण होणारा कर्मफळ जो काही असेल, जो मी आधीच ठरवलेला आहे, तो देखील तू माझ्या चरणी समर्पित कर अर्जुना. अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत. आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश देत आहेत की आजचा अर्जुन देखील शुद्ध मुक्त जीवन जगू शकतो. शुद्ध मुक्त जीवन जगण्याची क्षमता, पात्रता आजच्या अर्जुनाला देखील आहे, त्याच्यामध्ये देखील आहे. आणि आजचा अर्जुन जर शुद्ध मुक्त जीवन जगू शकला तर तो अंतर्बाह्य आनंदी, समाधानी, स्थिर, शांत, प्रसन्न, विवेकी, ज्ञानी जीवन जगू शकतो. आणि त्याचे कर्म, नियत कर्म, कौटुंबिक कर्म, व्यवहारिक कर्म, सामाजिक कर्म जीवनाच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन करू शकतो आणि प्रत्येक स्तरावर समसमान यशस्वी होऊ शकतो. हाच संदेश भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसाला देत आहेत. आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत. उद्याच्या पुढील 58व्या प्रवचन पुष्पात 58व्या भागात आपण यज्ञ म्हणजे काय, यज्ञाची पूर्व आवश्यकता काय असते, यज्ञाचे प्रकार कोणते, यज्ञाची प्रक्रिया कोणती आणि प्राणायामाचे प्रकार कोणते याचे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत. आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले, त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण, प्रभू श्रीराम, संत ज्ञानेश्वर माऊली, सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय.